राम नारायण राम. आजकाल धर्माच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. कोणता धर्म मानायचा आणि कोणता नाही याच द्वंद्वात माणूस अडकलेला आहे. आजच्या परिस्थितीत प्रत्येक माणसाने विचार करायला हवा की आपण सगळे जिवंत कसे आहोत. आपल्याला अन्न कुठून मिळतं, आपल्याला ऊर्जा कुठून मिळते, हवा पाणी हे सगळं कुठून येतं. जर आपण हे सगळं गांभीर्याने विचारलं तर आपल्याला आपला खरा धर्म काय आहे हे आपोआप समजेल. पंचमहाभूत किंवा पृथ्वीशिवाय कोणीही जगू शकत नाही. एक क्षण विचार करा, पृथ्वीशिवाय आपण कुठे जाऊ, कुठे राहू. म्हणूनच प्रत्येक ज्ञानी व्यक्तीला माहीत आहे की माणसांनी निर्माण केलेले धर्म निरर्थक आहेत. या मानवनिर्मित धर्माबद्दल कोणी कोणालाही सावध करत नाही, चेतावणी देत नाही. आमचे महागुरु बालक ब्रह्मचारीजी हे पहिले होते ज्यांनी मानवनिर्मित धर्माबद्दल लोकांना सावध केले. त्यांनी सर्वांना सांगितले की मानवनिर्मित धर्माच्या मागे धावू नका, त्याचे पालन करू नका. माणूस जो धर्म घेऊन जन्माला आला आहे त्यालाच मान्य करा. प्रत्येक माणूस धर्म घेऊनच जन्मतो. आपले संपूर्ण शरीर धर्माच्या घटकांपासून बनले आहे. आपण पंचमहाभूत आणि निसर्गापासून सगळं घेतो. जे खातो पितो ते सगळं. निसर्ग आणि पंचमहाभूत हाच आपला खरा धर्म आहे. सर्वांनी निसर्गाला मान द्यावा. निसर्गाशिवाय कोणाचेही अस्तित्व नाही. या पृथ्वीवर माणसाला जे काही मिळाले आहे ते सगळं अंतराळ, आकाश आणि निसर्गापासून मिळालेलं आहे. त्याचे स्वतःचे काहीही नाही. पृथ्वी ही आपली माता आहे आणि सूर्य आपला पिता आहे जो आपल्याला शक्ती आणि ऊर्जा देतो. निसर्गाने आपल्याला सगळं दिलं आहे. पृथ्वीवर जे काही तथाकथित धर्माचे ठेकेदार आहेत त्यांनी जात, बिरादरी, धर्म आणि कर्म यांच्या नावावर लोकांमध्ये एक भीती निर्माण केली आहे की जर असं केलं नाही तर अनर्थ होईल. याच भीतीच्या सावटाखाली आज संपूर्ण जग जगत आहे. कारण लोकांच्या मनात असं ठसवण्यात आलं आहे की जर आपण मंदिरात जाऊन ते कार्य केलं नाही तर आपल्याबरोबर काहीतरी वाईट होईल. अशा प्रकारच्या कल्पना आपल्या समाजात काही लोकांमुळे लोकांच्या मनात घर करून राहिल्या आहेत. म्हणून आता वेळ आली आहे की लोकांना सत्य समोर आणावं. सर्वात मोठं सत्य हेच आहे की आज आपल्याकडे जे काही आहे ते सगळं आकाश आणि निसर्गाची देण आहे. म्हणून माणसांनी निर्माण केलेल्या गोष्टींना घाबरण्याची गरज नाही. गरज आहे फक्त आत्मचिंतन करण्याची, आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकण्याची आणि आपल्या विवेकाची मान्यता पाळण्याची. प्रत्येक व्यक्तीमध्ये विवेक आणि चेतना असते. जर आपण आपल्या मनातल्या विवेक आणि चेतनेचा आवाज ऐकलात तर तुम्हाला खरी ज्ञानप्राप्ती होईल. जेव्हा तुम्हाला योग्य ज्ञान मिळेल तेव्हा तुमच्या समोर योग्य मार्ग स्पष्ट होईल आणि त्या मार्गावर चालून तुम्हाला तुमच्या सर्व कल्पनांची पूर्ती करता येईल. या सृष्टीत जे काही आहे ते सगळं आकाशाची देण आहे. कारण आकाशातूनच ऊर्जा मिळून निसर्ग निर्माण झाला आणि निसर्गातूनच आपण सगळे बनलो आहोत. आपला हा विवेक आपल्याला वेळोवेळी सावध करतो जेव्हा आपण काही चुकीचं करत असतो. आपलं मन आणि विवेक केवळ योग्य आणि अयोग्य यातील फरकच सांगत नाही तर आपल्या संपूर्ण विकासामध्येही मदत करतो.